सॉरी पप्पा, मला माफ करा. आम्ही जीवन सोडू शकतो, परंतु कोरियन गेम सोडू शकत नाही, अशी सुसाईड नोट लिहित गाझियाबादमधल्या 3 बहिणीने 9व्या मजल्यावरती उडी मारून या ठिकाणी आत्महत्या केली. ही घटना खरंच म्हणजे सगळ्यांना घाबरवणारी आहे, शॉक देणारी आहे आणि त्याचबरोबर या घटनेतून आपल्याला शिकणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. गोष्ट अशी आहे, की गाझियाबादमध्ये ह्या ज्या 3 बहिणी आहेत, एक कोरियन टास्क गेम होता. त्या गेम त्या ठिकाणी त्या कोव्हिडपासून या ठिकाणी खेळत होत्या. त्या त्या गेममध्ये एवढ्या गुंतल्या होत्या, की त्या सोबत जेवण करायच्या, सोबत खेळायच्या, सोबत झोपायच्या, इव्हन अंघोळ सुद्धा या ठिकाणी सोबत करायच्या आणि त्याच गेमचा एक टास्क म्हणून त्या ठिकाणी त्यांनी 9व्या मजल्यावरती उडी मारून इमारतीच्या आत्महत्या केली. खरंच ही घटना आपल्या सगळ्यांना शॉक करणारी आहे. आपण आपली मुलं काय करतायत याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे आपली मुलं मोबाईल वापरत असताना त्या मोबाईलमध्ये ते काय बघतायत, काय कशाचा वापर करतायत, कोणते ऍप्लिकेशन्स वापरतायत, कोणते व्हिडिओज पाहतायत याच्याकडे आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की हा एक या घटनेकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. या घटनेकडे आपल्याला गांभीर्यानं पाहावं लागेल, नाहीतर अशा घटना वारंवार या ठिकाणी या देशामध्ये घडत राहतील. या अगोदर ब्ल्यू व्हेल नावाचा एक गेम होता. त्या गेमच्या अशा काही घटना घडल्या आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या गेमवरती बंदी घालण्यात आली होती. पण आता हा एआयचा जमाना आहे. अशा किती ऍप्लिकेशन वरती या ठिकाणी आपण बंदी घालणार आहोत. तर त्यावरती उपाय एकच आहे, की आपण आपले मुलं मोबाईल वापर म्हणजे आपली मुलं मोबाईलचा वापर कसा करतायत याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये आपण असं म्हणायचं का, की मुलांना मोबाईल द्यायचाच नाही, तर ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे ते आपण करू शकत नाही. जर तुम्ही मुलांना मोबाईल देणं बंद केलं, तर त्या ठिकाणी ते तसं राहू शकत नाहीत. त्यामुळे पालकांना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यांना मोबाईल तर वापरण्यासाठी द्यायचा, कारण की तुमचं क्लास असेल, तुमची शाळा असेल, त्यांच्या असाइनमेंट असतील, होमवर्क असेल, त्याचबरोबर तुमच्या टेस्ट असतील, पालकांच्या सूचना असतील, हे किंवा बऱ्याचशा गोष्टी या मोबाईलवरती येत असतात. त्यामुळे त्यांना मोबाईल तर द्यावाच लागणार आहे. परंतु त्या मोबाईलवरती ते काय पाहतात, काय वापरतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्यांचा स्क्रीन टाइम किती आहे, कोणतं ऍप्लिकेशन ते किती वेळ वापरतायत, या गोष्टीकडे सुद्धा आपल्या पालकांना लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर या ठिकाणी अशा समस्याला आपल्याला सर्वांना या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे सर्व पालकांना विनंती आहे, आपण आपल्या मुलांना मोबाईल पासून वेगळे करू शकत नाहीत, परंतु त्यांच्याकडे मोकळेपणाने त्यांच्याशी बोला, त्यांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित या आई-वडिलांनी त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तर हा प्रॉब्लेम सुटू सुद्धा शकला असता. परंतु आपण तसं म्हणू शकत नाहीत. याची कारण आणखीन एक्झॅक्ट येणं बाकी आहेत. तूर्तसा एवढं सांगू इच्छितो, की आपण आपल्या मुलांचा जो मोबाईलचा वापर आहे, त्याच्यावरती या ठिकाणी आपण आपला पॅरेंटनं थोडंसं कडक होणं गरजेचं आहे. त्यांना वापरू द्या, जेव्हा गरजेचं आहे तेव्हा वापरण्यासाठी निश्चित द्या. परंतु ते काय पाहतायत, कशाचा वापर करतायत, कोणत्या ऍप्लिकेशनचा वापर करतायत, कोणत्या प्रकारचे व्हिडिओ वापरतायत, कोणते ऍप्लिकेशन यूज करतायत, कोणते करायला नाही पाहिजे, कोणते करायला पाहिजे, या संदर्भातलं मार्गदर्शन तुम्ही त्यांना दाटून नाही, तर मनमोकळेपणाने एक प्रेमळ पद्धतीने या ठिकाणी त्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे. तूर्तसा थांबतो. धन्यवाद.